नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. बरेच दिवसानंतर आपला एक छोटासा किल्ला आहे आपल्या रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्याच्या अगदी शेजारी. म्हणजे पूर्वी हा तळा तालुका माणगाव या एका तालुक्याचा नंतर डिवायडेशन होऊन तळा तालुका झाला. या तळा तालुक्याचं जे नाव पडलं ते होतं तळगड. आज आपण खास आलो आहे एक तळगड बघण्यासाठी, तळगड एक्सप्लोर करण्यासाठी. जवळचा किल्ला आहे, बरेच दिवस राहिला होता. आपण बरेचसे महाराष्ट्राचे किल्ले कव्हर केले, परंतु आमचा हा छोटा शेजारी किल्ला राहिला होता. विशेष महत्त्व, अगदी छोटा आहे पण विशेष महत्त्व आहे. 1600 सालापासून हा किल्ला अस्तित्वात, त्याच्या अगोदरपासूनच पण नावारूपाला आला, कारण महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्याला एक विशेष साधारण महत्त्व होतं ऐतिहासिकदृष्ट्या. कारण आपण जर त्याचा इतिहास पाहिला तर किल्ला जरी छोटा असला तरी अगदी रोह्याच्या खाडीपासून अगदी मांदाडच्या खाडीपर्यंत आणि इकडे आसपासचा सगळा माणगावचा परिसर, रायगडचा परिसर, रायगडकडे जाताना सिद्धीपासून ते अगदी मुघलांपर्यंत सगळ्यांची नजर या छोट्याशा टेहळणी पॉईंटवर होती, म्हणजे तळगडावर होती. हा तळगड किल्ला आज आपण एक्सप्लोअर करतो आहे आपल्या या संडेला. एक खास विशेष रविवार आपण त्यासाठी काढला आहे आणि पूर्ण एक्सप्लोअर करू. नक्की तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ, शेवटपर्यंत बघा, कारण आपण बऱ्याचशा छोट्या गोष्टी या तळगडाच्या आजच्या व्हिडिओमधून एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतोय. तर चला, आपण खालचा व्ह्यू बघतोय. हार्डली एक 200-300 फूट किंवा 400 फूट वर आल्याच्यानंतर हा पहिला महादरवाजा लागतो. अगदी भग्न अवस्थेत आहे आणि त्याच्याच कडेला हनुमानाची दगडात कोरलेली मूर्ती आहे. ही वाट सुद्धा आपण बघतो, एकदम सिंपल दगडाची आहे. दगड बघून आपल्याला कळतं की फार पूर्वीच्या काळाची आहे, कारण ही एक आता एवढी मोठी दगड आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही, जी दगड किल्ल्यावर अवशेष आहे. आणि इथे लिहिलं सुद्धा आहे की महाद्वार मारुती, म्हणजे मारुती मंदिराचं हे महाद्वार आहे, कारण दगडात कोरलेली मारुतीची मूर्ती आणि इथे महाद्वार हे होतं. आणि इथं आपण पुढे जाऊ. परंतु मी पुन्हा एकदा सांगतोय की माकडांचं प्रमाण फार आहे, त्यांना काय खायला घालू नका, कारण तुम्ही जर काय खायला घातलं तर पुन्हा ते तुमच्या पाठीवर येणार. आणि ज्याने एक्सपिरियन्स घेतला असेल त्यांना फार भयानक माकडांचा एक्सपिरियन्स आहे. तिथेच लगेच महादरवाजापासून वर आल्यानंतर एक गुफा आहे इथे आतमध्ये. ही गुफा सध्या आत जाण्याच्या लायक नाही, कारण फार पाणी आहे आतमध्ये, फार कचरा आहे. परंतु अगदीच महादरवाजा लागूनच मला वाटतं ते जे आपले रक्षक असायचे त्यांना थांबण्यासाठी असेल किंवा बऱ्याच प्रकारे यूजसाठी ही गुफा इथे तयार केली आहे. चला तर मग वर जाऊया आपण. वर खालून चालू केलं. हार्डली 5 मिनिटं झालं असतील. आपण मगाशी म्हटलं की किल्ला छोटा आहे पण इतिहास फार मोठा आहे. 5 मिनिटं चालल्यावर तुम्ही थोडंसं एक सपाट आहे, माळ आहे थोडंसं. तिथे आल्याच्यानंतर पहिली टेकडी लागते, पहिला एक कॉर्नर पॉईंट लागतो, त्याला आपण बुरुजसुद्धा म्हणतो. त्या बुरुजावर अजूनसुद्धा ही जुन्या लाकडाच्या हा पूर्ण जुना लाकूड आहे, सागवान लाकूड असेल किंवा आता त्या पूर्ण जुना झाला आहे, पण ही तोफ अजूनसुद्धा आपल्याला त्या काळातली इथं बघायला मिळते. हे थोडंसं आता डेव्हलप केलं वाटतं, पण तो कम्प्लिटली जुनी आहे. आणि त्याचं कारण होतं इथे आपण जर आलो मागच्या साईडला तर आपल्याला हे पण बघायला मिळतं की काय ह्या किल्ल्याला महत्त्व होतं. तर इथं जर उभं राहिलं ना या कॉर्नरला तर आपण बघतो पूर्ण हा तळा जो शहर आहे ना, या शहरावर पूर्ण लक्ष राहतं. आता धुकं असल्यामुळं लांब तर दिसत नाही आहे, परंतु जे डोंगर रांगा आहेत या तळाच्या सभोवतालच्या या पूर्वेकडील या किल्ल्यावरून पूर्ण नजर राहत होती. म्हणून या किल्ल्याला एक छोटा असल्यामुळं सुद्धा विशेष साधारण महत्त्व होतं. आता आपण वर जातो. वर गेल्यानंतर आपल्याला सराउंड मांदाड, रोहा, इकडे मुरुड जंजिरा साईड आणि इकडे आपला हायवे, मुंबई गोवा हायवे म्हणजे रायगडाकडे बाजू, ही सुद्धा आपल्याला एक्सप्लोर करायला मिळेल. महादरवाजापासून वर आल्याच्या नंतर लगेच आपण एक गुफा बघितली. त्याचं विशेष महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुफा का असायच्या गड किल्ल्यांवर. त्याचं कारणं आहेत जे जाणकारांना माहीत आहे. आणि त्याच्या थोडंसं वर आलं दुसरा जो मगाशी आपण एक टेहळणी पॉईंट बघितली, त्या टेहळणी पॉईंटच्या अगदी वर थोडंसं उंच आल्यावर हा एक इथे आपला भगवा ध्वज आहे. तो भगवा ध्वज फडकताना दिसतोय. आता सुद्धा क्लायमेट थोडंसं धुकं आहे, परंतु आपण येताना नक्की दाखवू की जर ॲटमॉस्फिअर क्लिअर झालं तर याचं काय महत्त्व होतं ते. खाली आपण 2 तोफा बघितल्या, त्या फार मोठ्या होत्या. त्याच्यापेक्षा थोडा 3 तोफा इथे, 1, 2 आणि 3 यासुद्धा इथे त्या काळातल्या ज्या दगडांमध्ये बांधून ठेवलेल्या आहेत. आणि तिथे एक आपला ध्वज फडकताना दिसतोय भगवा. आणि अजूनसुद्धा काही असे अवशेष जे याचं महत्त्व जर आपण काढलं तर हे होल अजून दगडाच्या ह्याच्यातले त्याची बरीचशी कारणं आहेत जे अजून बऱ्याचशा किल्ल्यांवर बघायला मिळतात. तर हा सुद्धा एक याचं, जर आपल्याला याचं महत्त्व माहिती असेल, जे जाणकार असतील, जे किल्ले फिरत असतील, ट्रेकिंग करत असतील किंवा इतिहासाच्या माहिती असतील, त्यांनी आवर्जून कमेंट बॉक्समध्ये याचं महत्त्व आपल्याला कळवा.
तुमचा नॉलेजसुद्धा शेअर होईल आणि आपल्या सगळ्यांना ह्याचं माहिती मिळेल. आपण खाली आता पहिली तोफ बघितली. पहिल्या तोफेच्या नंतर आपण जर थोडंसं वर आलं साधारण तर अशा पायऱ्या आहेत. हा एक मस्त बॅक व्ह्यू आहे आणि एकदम सिंपल आहे, त्याच्यामुळे जास्त काय थकायला किंवा जास्त वेळ लागतो अशातला पण नाही आहे. पण येणं गरजेचं आहे की महाराष्ट्रांच्या गड किल्ल्यांपर्यंत पोचणं, ते एक्सप्लोअर करणं आणि त्याच्यापासून त्या इतिहासाचा बोध घेणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण नक्की या. बॅक व्ह्यूला आपण बघतो की टिपिकल दगडाच्या पायऱ्या आहेत. मला वाटतं याचं स्ट्रक्चर जर बघता इथे एखादा दरवाजा असावा पूर्वी काळात, असं असं बघता इथलं स्ट्रक्चरवरून तर कळतंय. झाडं फार कमी आहेत, ऊन आहे, त्याच्यामुळं पाणी कॅरी करा कारण वर दुसरं काही पाण्याचं असं साधन नाही. किल्ल्यावरील महत्त्वाचा बुरुज तटबंदी सहित आपल्याला या व्हिडिओत बघायला मिळतोय. फायनली आपण एक हार्डली 15 ते 20 मिनिटामध्ये माथ्यावर आलो, म्हणजे बाले किल्ल्यावर आलो तळगडाच्या. माझ्या मागे आपण बघता की हे वाड्याचे अवशेष आहेत. हे जे अवशेष आहेत हे तळगडावरचा वाडा आहे, जो नामशेष स्वरूपात आता राहिलेले जे अवशेष शिल्लक आहेत. त्याच्याच बरोबर अपोजिट हे आपण बघतो आपला भगवा ध्वज आहे आणि हा सगळ्यात मोठा बुरुज आहे. आणि मी मगाशी म्हटलं जो बुरुजाला आहे असे स्क्वेअरमध्ये जे होल असतात किंवा ओपन जागा, त्याचे महत्त्व काय तर आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असाधारण महत्त्व होतं त्याचं, जे आपल्याला बघायला मिळते. पूर्ण सिटी, पूर्ण शहर, पूर्ण सराउंड भौगोलिक परिस्थिती किंवा वातावरण किंवा जागा किंवा परिसर पूर्ण हाताळता येतो, निहाळता येतो आणि त्याला शत्रुपक्षाने जर हमला केलाच तर याचा फार चांगला वापर करता येतो. बरीच वर्ष 1600 शतकापासून याचा इतिहास आहे. तरीसुद्धा बऱ्या प्रमाणात इथे काय आपल्याला अवशेष बघायला मिळतात. मग ते वाडा असेल किंवा बुरुज असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील त्या अजूनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणे बघायला मिळतात. हा माळ आहे इथे, मला वाटतं त्याकाळी इतिहासकालीन परिस्थितीमध्ये बराचसा वापर याचा केला जावा. तटबंदीसुद्धा अजून बऱ्या प्रकारात चांगली त्या काळातल्या दगडांमध्ये दिसण्यात येते. म्हणजे आताचं बांधकाम बघता ती लगेच ओळखण्यात येते, परंतु त्या काळातल्या बांधकामातली तटबंदी अजूनसुद्धा शाबूत आहे. महाराज म्हटलं की मागच्या पण आपण या व्हिडिओत म्हटलं तर प्रत्येक किल्ल्यावर म्हणतं की महाराज म्हटलं की महादेवांचं मंदिर आलं. कारण का तर ते आपल्याला विशेष साधारण महत्त्व माहिती आहे. आता इथे आम्ही आतमध्ये जात नाही कारण परंतु हा त्या काळातला मंदिर अजूनसुद्धा या दगडांमध्ये तसाच अवस्थेत आहे. हे नंदीचं आपल्याला हे पण दिसतं दगडाच्या याच्यामध्ये. एक शिवपिंड आपल्याला दिसते, ती सुद्धा आतमध्ये आहे. आणि ती आताच्या काळातली जरी असेल तरी मंदिर हे आपल्याला पूर्वीच्या काळातलं असं बघायला मिळते. साईडला पाण्याच्या टाकीमध्ये मंदिर, पुन्हा एक तटबंदी आणि पुन्हा हा किल्ला पश्चिमेकडे असा एक्सप्लोर झालेला दिसतोय. तो सुद्धा आपण इथून कव्हर करूया. की आपण म्हटलं तर किल्ला छोटा आहे पण इतिहास फार मोठा आहे. त्याच्यातला एक भाग आपण आता किल्ल्याच्या पश्चिमेला आलो आहे. जो पश्चिमेचा बुरुज आहे, जो शेवटचा पॉईंट आहे किल्ल्याचा. आपण मगाशी म्हटलं होतं की हार्डली अर्धा ते पाऊण तास किल्ला बघायला भरपूर होतो. कारण किल्ला छोटा आहे, टेलनी पॉईंट आहे. मगाशी आपण पूर्वेकडून चालू केलं होतं, पूर्व आणि दक्षिणेच्या बाजूने. आता आपण तेच पश्चिमेच्या कम्प्लिटली बाजूला आलो आहे. तटबंदीमधून चालतो आहे. तटबंदी अजूनसुद्धा चांगल्या आपण व्हिडिओमध्ये बघतो आहे की फार चांगल्या प्रमाणात तटबंदी अजूनसुद्धा शाबूत आहे, म्हणजे चांगली आहे. आणि अगदी एंड पॉईंट जिथे मी उभा आहे आता, कडचं पॉईंट जर इथे उभं राहिलं तर पूर्ण किल्ल्याचं आपला एंड बघायला मिळतं. आपण किल्ला स्टार्ट केला तळाच्या नगरपंचायतची आता जी आहे त्याच्या बेस विलेजपासून. तो सराउंड आपण बेस विलेज बघतो, इथून दिसतो आपल्याला किल्ल्याचा. आणि दुसरं आपण महत्त्व म्हटलं की किल्ला वर गेलो आपण सांगू काय महत्त्व आहे तर आपण पूर्वेकडचं टोक बघितलं. पूर्वेकडून पार अगदी मुंबई गोवा हायवे रायगडच्या दिशेने येणारा परिसर, कोकणात जाणारा परिसर आपल्याला इथनं हाताळता येतो, नजर ठेवता येतो त्या तटबंदीवरून आणि या किल्ल्याच्या टेहळणी पॉईंटवरून. आणि तो दुसरा पॉईंट आपण आता आलो आहे किल्ल्याचं पश्चिमेकडचं सगळ्यात शेवटचं टोक. आपण सराउंड जर भाग बघितला तर आपल्या दूरवर फक्त डोंगराच दिसत आहेत.
काही दुसरं दिसत नाही. तर याचं विशेष महत्त्व अजून एकदा ही पश्चिमेची बाजूला, पश्चिम तळाच्या पश्चिमेच्या बाजू बघितली तर थोडंसं उत्तर साईडला, उत्तर पश्चिमला रोहा येतो, तिथं जी खाडी येते जी समुद्राला मिळते किंवा समुद्राकडे येते. आणि याच्या बरोबर पश्चिमेला आपण जर हा आताचा हायवे बघितला तर हा हायवे जातो तिकडे मांदाड साईडला, मांदाडच्या खाडीकडे जातो, तो समुद्राला मिळतो. तिकडून मग मुरुड जंजिरा असेल, अलिबाग असेल, इकडे रोहा असेल. म्हणजे एवढ्या भागांवरून जर या भागातून यायचं झालं, सिद्धी असेल, सिद्धी मुरुड जंजिरा आपण बघितलं, किंवा हापशा असतील, किंवा समुद्रमार्ग जर आक्रमणाचं झालं तर त्याचा टेरली पॉईंट म्हणून आपला हा तालुक्यातील तळ्यातील हा तळगड हा असाधारण महत्त्व असलेला छोटासा परंतु ऐतिहासिकदृष्ट्या मोठा किल्ला आज आपण एक्सप्लोअर केला आहे या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हा किल्ला पूर्ण अर्धा पाऊण तासात एक्सप्लोअर केला आहे. एक्सप्लोअर करून ज्या महादरवाजाकडून आपण वर चढलो होतो, म्हणजे खाली मारुती महादरवाजा आपल्याला मिळाला होता, त्याच्यानंतर आपण हा एक बघतोय जिथे आपण टेरली पॉईंट बघितला होता, तिथून आपण पुन्हा आता खाली परतीच्या प्रवासाकडे जातोय. हार्डली 4-5 पॉईंट आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत, वाड्याचे अवशेष आहेत, आणि त्याच्यानंतर पुरातन वास्तू आहेत, एक चांगला असा बुरुज आहे, तटबंदी आहे. एवढं आपण आजच्या व्हिडिओतून फार चांगल्या प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. छोटा असल्यामुळे पटकन झाला, परंतु किल्ले जर बघितले आपण तर किल्ल्यांचं बघता आपल्याला ऐतिहासिक मी पण थोडंसं माझ्या माहितीनुसार आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ऐतिहासिक त्याचं काय महत्त्व आहे, कसं आहे ते पण आपण सांगितलं आहे. ओव्हरऑल आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात. तर आता आपण हा किल्ला बऱ्यापैकी एक्सप्लोअर केला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तळगड हा छोटासा टेलने पण रायगड जिल्ह्यातील असून आपल्याला कळेल. आपल्याला यायचं असेल किंवा किल्ल्याची माहिती हवी असेल, गाईड हवा असेल, किंवा कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल, आपला व्हिडिओ नक्की बघा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स आवर्जून येऊ द्या जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की आपल्याला कोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे, काय गोष्टीची माहिती हवी आहे. आणि या परिसरातील अजूनसुद्धा माणगाव रायगड परिसरातील काय किल्ल्यांची, गडकिल्ल्यांची माहिती असेल, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती असेल तर आपल्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपलं प्रेम आपल्या कायम सोबत राहू द्या. आमचे बंधू बघाल की रसिक डवले आमचा एक छोटा बंधू आहे, कॉलेज करतोय. या वयात आज संडेला पोरं ग्राउंडवर आहेत. तर काही पोरं आपली अशी असतात ती क्रिकेटच्या खेळासोबतच या महाराजांच्या गडकिल्ल्यांची आवडसुद्धा जोपासतात. त्याच्यात एक उदाहरण आमचे छोटे बंधू आहेत. तर स्वतःचा एक ब्लॉग आहे, डेली रुटीनचा एक ब्लॉग आहे. टिपिकल गावाकडच्या गोष्टी त्या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळतात. जसा मला सपोर्ट चालला आपला तसा नक्कीच आपण आमच्या रसिकला सपोर्ट करा. रसिक, काय आपल्या चॅनलचं नाव आहे? आपल्या चॅनलचं नाव रसिक डब्ल्यू ब्लॉग्स आहे. तर रसिक डवले ब्लॉग नावाचं आपलं चॅनल आहे आपल्या बंधूंचं. या VCच्या आतमध्ये मुलं आपली प्रयत्न करतात की ब्लॉगर बनण्याचं. नक्की आपण त्यांना सपोर्ट करा. आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण मिळेल,